20 घरगुती उपाय. एक लिंबाचे लोणचे खराब होत असेल तर त्यात थोडे विनेगर टाकून शिजवावे. शिजवल्यास लोणचे खराब होण्यापासून वाचेल. 2 भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी अथवा 2-3 दिवसासाठी तयार करून ठेवा. 3 लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. 4 नारळ पाणी खाली पोट प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. 5 मटकी शिजवताना पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवावे. त्याने भाजीची चव अप्रतिम लागते. 6 उपमा करण्यासाठी आपण रवा भाजतो. रवा कच्चा राहिला तरीही उपम्यामध्ये गाठी राहतात. रवा चांगला भाजून घ्या. 7 ब्रेड पकोडे कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडा रवा घाला. 8 लोणी कळविताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे तूप आणि कणीदार होते. 9 सफरचंद पेरूच्या फोडी लवकर काळा पडू नये त्यासाठी थोडा लिंबू रस लावून ठेवावा. 10 चहात आले टाकताना तुकडे न टाकता किसून टाकावे. थोडेच आले देखील खूप चव देते आणि वाया जात नाही. 11 फ्रीज आठवड्यातून 2 वेळा चेक करून काही अन्नपदार्थ शिल्लक आहेत का बघून पूर्ण क्लीन करून घ्यावा. 12 ज्यांचे केस खूप गळतात त्यांनी एरंड तेलात थोडी मेथीची पावडर मिसळून केसांच्या मुळावर लावावे. यामुळे केस मजबूत आणि काळे होतात. 13 पोहे बनवताना फोडणीमध्ये बडीशेप घातली तर पोह्याला वेगळा स्वाद येण्यास मदत होते. 14 दुधात साखर टाकून पिऊ नये. दुधात साखर मिसळून प्यायल्याने कॅल्शियम नष्ट होते. त्याचे मध किंवा खडीसाखर वापरा. 15 शेंगदाण्यात अंड्यापेक्षा दुप्पट प्रोटीन आणि दुधापेक्षा जास्त पोषक असतात तर बदामा एवढे तर समान प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. 16 पुदिना वाळवून त्याची पावडर करून ठेवल्यास ते दहीवड्यात किंवा पाणीपुरीचे पाणी करते वेळी उपयोगी पडते. 17 कोणत्याही कडधान्याला मोड आणल्यामुळे ते कडधान्य अधिक पौष्टिक होते आणि ते पचायला हलके व सोपे होत जाते. 18 तुरीची डाळ शिजवताना थोडे तेल आणि 1 ते 2 लसूण पाकळी टाकावे. त्यामुळे ॲसिडिटी होत नाही. तसेच थोडेसे आमचूर टाकल्यास पित्त होत नाही. 19 पुऱ्यांच्या कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. 20 थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. धन्यवाद.